तर पंचगंगेचं प्रदूषण होण्यामागचं वन ऑफ द मेजर रिझन इज 1857 ते 1950 या दरम्यान जयंती नदीचा उल्लेख ओढा असा केला गेला. मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत या ना त्या कारणाने आपण नदीशी कनेक्टेड असतो. नद्या ह्या एखाद्या क्षेत्रापुरत्या मर्यादित नाही आहेत. पूर्वी 1800 mm पाऊस पडायचा, आता तो 1000 mm पर्यंत आलेला आहे. या ज्या पवित्र नद्या आहेत त्या पवित्र नद्यांच्या उगमावरती आपल्याला मंदिरं बांधली जायची पूर्वी. म्हणजे जिवंती नदी आणि मग त्या जिवंती नदीचा अपभ्रंश होऊन जयंती. ऍक्च्युली हा काही बारमाही वाहणाऱ्या नद्या नाही आहेत. बरं. बारमाही वाहणाऱ्या नद्यांमध्ये फक्त गंगा आता मी आहे जयंती आणि गोमती नाल्याचं जे संगमाचं ठिकाण आहे हुतात्मा पार्क कोल्हापूर येथे. डाव्या बाजूला ही जी आहे गोमती नदी आणि उजव्या बाजूला त्या बाजूला जयंती नदी वाहते. मी मुद्दामून नदी असं उल्लेख करतोय. आता आपण याला जरी नाला म्हणत असलो तरी ह्या पूर्वाश्रमीच्या नदी आहेत आणि त्याचा इतिहास काय आहे त्याचा जो अभ्यास पुसाळकर मॅडमनी केलेला आहे. त्यांनी अर्बन रिव्हरफ्रंट रिजनरेशन आहे किंवा रिव्हरफ्रंटचं रिजनरेशन आहे अशा अनुषंगाने एक फ्रेमवर्क बनवली आणि त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा कॉपीराईट टॅग मिळालाय. पुसाळकर मॅडम ह्या कॉलेज ऑफ आर्किटेक्ट कोल्हापूर येथे प्रोफेसर आहेत. जवळपास 21 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. त्यांनी त्यांचं एकंदरीत आर्किटेक्ट कॉलेजमधलं प्रोफेसरचं जे काम आहे त्यासोबत हा एक सोशल इश्यू घेऊन कशा पद्धतीनं काम केलंय, लोकांपर्यंत कशी माहिती पोहोचवता येईल अशा पद्धतीनं ते काम करतायत. तर ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. स्वागत आहे मॅडम. मॅडम, सुरुवातीला मला विचारायचं आहे की जयंती आणि गोमती याचा नेमका इतिहास काय आहे? कोल्हापूरला आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर दक्षिण काशी म्हणून पण ओळखलं जाते. बरोबर. पंचगंगा, भोगावती, तुलसी, कुंभी, कासारी आणि सरस्वती लोप पावलेली अशा मिळून ह्या 5 नद्या एकत्र येऊन पंचगंगा नदी तयार होते. पंचगंगा नदी ही मुख्य जलवाहिनी आहे कृष्णा नदीची आणि पंचगंगा नदीच्या काठावरती ब्रह्मपुरी आणि मग ब्रह्मपुरी नंतर कोल्हापूर हे शहर वसलं गेलं हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. करवीर महात्म्यामध्ये जयंती आणि गोमती नदीचे उल्लेख आहेत. त्यानंतर 14व्या शतकापासून तो करवीर महात्म्याचा आपण हे म्हणजे रेफरन्स घेऊ शकतो. त्यानंतरच्या मधल्या काळामध्ये म्हणजे ब्रिटिशर्स जेव्हा ब्रिटिशकालीन राजवट जेव्हा कोल्हापूरमध्ये सुरू होती त्या दरम्यान ग्रॅहम रिपोर्ट किंवा 1857 ते 1950 या दरम्यान जयंती नदीचा उल्लेख ओढा असा केला गेला. म्हणजे ब्रिटिशकालीन पिरियडमध्ये. आणि तो ओढा होण्याचं कारण एक असू शकतंय की जयंती कात्यायनी मंदिरापासून उगम पावते. कात्यायनी जे मंदिर आहे त्या मंदिराच्या मागच्या बाजूला डोंगरातून तिचा प्रवास सुरू होतोय आणि आपल्याला माहिती आहे की ह्या ज्या पवित्र नद्या आहेत त्या पवित्र नद्यांच्या उगमावरती आपल्याला मंदिरं बांधली जायची पूर्वी. नद्या ह्या पवित्र आणि नद्यांना आपण माता मानतो हिंदू संस्कृतीमध्ये. कात्यायनी मंदिराच्या मागच्या बाजूला डोंगरामध्ये पराशर कुंड आहे. पराशर कुंडातून जयंतीचा उगम झाला. आणि असे पण करवीर महात्म्यामध्ये आपल्याला रेफरन्सेस मिळतात की जयंतीचं नाव हे जिवंती होतं कारण काही औषधी गुणधर्म होते पाण्यामध्ये आणि जयंतीच्या पाण्यामध्ये. त्यामुळे मेलेली माणसं सुद्धा जिवंत होतात अशा प्रकारे काही रेफरन्सेस आपल्याला मायथॉलॉजिकल स्टोरीजमध्ये मिळतात. म्हणजे जिवंती नदी आणि मग त्या जिवंती नदीचा अपभ्रंश होऊन जयंती असं झालं असण्याची शक्यता आहे. आणि जयंती जितीचा ओढा किंवा जयंती ओढा असा रेफरन्स आपल्याला बरेचसे जे जुने नकाशे आहेत त्याच्यामध्ये बघायला मिळतो. पण ओढा आणि नदी याच्यामध्ये फरक काय आहे तर त्यासाठी मी सर्च केला आणि रिसर्च केला, स्टडी केला आणि नदीची व्याख्या काय आहे, नदी कशाला म्हणायचं, ओढा कशाला म्हणायचं. तर कोल्हापूर ज्या वेळेला सुरुवात झाली कोल्हापूरची वसाहत त्यावेळेला 6 तळी होती. 6 तळ्यांच्या काठावरती
छोट्या छोट्या वसाहती होत्या आणि त्या मग एकत्र येऊन कोल्हापूर तयार झालं. पन्हाळ्यावरून जेव्हा कोल्हापूरची गादी कोल्हापूरमध्ये गादी किंवा राजवाडा स्थापन झाली त्या 17व्या शतकामध्ये, म्हणजे त्यावेळेला तो लँड फोर्ट कन्स्ट्रक्ट केला असं म्हणायला हरकत नाही, किंवा त्याला आपण म्हणतो जमीनवरचा किल्ला, जमिनीवरचा भुईकोट किल्ला. तर भुईकोट किल्ला हा आपल्या महालक्ष्मी मंदिराच्या परिसरामध्ये ओल्ड पॅलेस आणि भवानी मंडप हा जुना राजवाडा बांधला गेला. आणि त्यानंतर सुरुवातीला वस्ती ही फक्त ह्या भुईकोट किल्ल्यापुरती मर्यादित होती आणि नंतर ती सगळ्या पेठाज तयार झाल्या. पेठामध्ये शिवाजी पेठ आहे, मंगळवार पेठ, रविवार पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ अशा 6 पेठा आहेत. आणि 6 पेठांना एंट्री करण्यासाठी 6 गेट असे ते किल्ल्याची रचना होती, भुईकोट किल्ल्याची. आणि जयंती आणि गोमती सारख्या नद्या ह्या शहराच्या बाहेर किंवा छोटं टाऊन होतं तेव्हा म्हणायला हरकत नाही कोल्हापूर. आणि ते वस्ती बिंदू चौकामध्ये आता आपल्याला जी कमान दिसते किंवा भुईकोट किल्ल्याचा जो भाग दिसतोय तर तिथपर्यंतच ते वसाहत होती. आणि नंतर मग जसं जसं पॉप्युलेशन वाढत गेलं तसं ह्या पेठा तयार झाल्या. आणि मग शहर वाढण्याची जेव्हा शक्यता निर्माण झाली त्यावेळेला शाहूपुरी वसवली गेली, एक न्यू टाऊन म्हणून. न्यू टाऊन म्हणजे काय की तिथे व्यापारी पेठ आणि मग त्याच्या आजूबाजूला गोळाचा व्यापार करणारी व्यापारी पेठ आणि त्या लोकांना राहण्यासाठी वसाहत, असं ती शाहूपुरी वसवली गेली. आणि शाहूपुरी ही जयंतीच्या दुसऱ्या काठावर होती. शाहूपुरी आणि कोल्हापूरचा तसा फार लवकर संबंध नव्हता. पण जेव्हा असं भासायला लागलं की शाहूपुरी आणि म्हणजे नवीन वसाहत आणि जुनी वसाहत याच्यामध्ये देवघेव किंवा काही कारणासाठी जेव्हा गरज भासली त्यावेळेला मग हे विल्सन ब्रिज वगैरे तयार झाले. विल्सन ब्रिज कन्स्ट्रक्ट जो झाला, कालच्याच पेपरमध्ये बातमी होती की 13 एप्रिल 1827 साली विल्सन ब्रिज झाला होता. म्हणजे आता या 13 एप्रिलला सोमवारी त्याला 100 वर्ष पूर्ण होतील. तसा मॅडम तुमचा अभ्यास काय सांगतोय की आता साधारण आपण हे जी नदी ही जी गोमतीचं पात्र बघतोय ते पूर्वीपासून असंच पात्र होतं की ते एन्क्रोचमेंट झाले मोठ्या प्रमाणात? मोठ्या प्रमाणावरती एन्क्रोचमेंट झाली आहे. कसं झालंय की थोडंसं पहिल्यापासून जयंती आणि गोमती नदीकडे थोडं दुर्लक्ष, किंवा असं म्हणता येईल की जयंतीचं पाणी चांगलं क्वालिटी आणि स्वच्छ होतं म्हणून ते पाणी अडवून कळंबा तलाव बांधला शाहू महाराजांनी. आणि पाणी अडवून तलाव बांधल्यामुळे बराचसा पाण्याचा भाग जो आहे तो वरच्या बाजूला साठवला जातो. आणि मग पावसाळ्याच्या काही महिन्यांमध्ये फक्त पाणी, म्हणजे जेव्हा कळंबा तलाव ओव्हरफ्लो होतो तेव्हाच फक्त ते पाणी दिसतं आणि त्यावेळी जयंती धुवून जात. पण आता आपल्याला वर्षभर पाणी बघायला मिळतं ह्या नाल्यांमध्ये. तर ते पाणी कुठून येतं? ऍक्च्युली हा काही बारमाही वाहणाऱ्या नद्या नाही आहेत. बारमाही वाहणाऱ्या नद्यांमध्ये फक्त गंगा आणि गंगा नदीच्या ज्या काही ट्रिब्युटरीज आहेत त्याच फक्त बारमाही वाहणाऱ्या आहेत. कारण का हिमालयामधनं बर्फाचं पाणीमुळे त्या वर्षभर वाहतात. जेव्हा नदीची व्याख्या केली जाते त्यावेळेला नदी कशाला म्हणायचं तर 4 पेक्षा जास्त ऑर्डर ज्याला आहेत त्या प्रवाहाला नदी म्हणायचं. मग जयंतीचा जेव्हा पूर्ण वॉटरशेड एरियामध्ये पाणलोट क्षेत्र आपण जे म्हणतो त्याचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की जयंती ही 8 ऑर्डर पेक्षा जास्त मोठी आहे. मॅडम मी 2 मिनिटं तुम्हाला थांबवतो. तुम्ही जेव्हा आता त्याचा इतिहासाकडे जाताय किंवा त्याचं जी जिओग्राफिक स्ट्रक्चरकडे जाताय त्याच्या आधी मला विचारायचं आहे की तुम्ही तुमचं आर्किटेक्टचं ॲज अ प्रोफेसर काम करताय, तुमचं कॉलेज वगैरे चालू आहे, पण ते सोडून PhD साठी तुम्हाला असा विषय निवडावा हे का वाटलं आणि परत एवढं डीपली काम करावं? त्याचं कारण पण असं होतं की 2007 साली कोल्हापूरमध्ये नांदी पर्यावरणाची एक पुस्तक, आता मला वाटतं 20 वर्ष पूर्ण होतील आता या पुढच्या वर्षी, तर ते नांदी पर्यावरणाची पुस्तक होतं. ते कोल्हापूरमधल्या सगळ्या ज्या काही सामाजिक संस्था आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे मेडिकल असोसिएशन असेल किंवा एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन्स आहेत, आर्किटेक्ट्स असोसिएशन किंवा म्हणजे
वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या सगळ्या सामाजिक संस्था एकत्र येऊन जे लीडर्स एकत्र आले आणि त्यांनी ती नांदी पर्यावरणाची हे पुस्तक पब्लिश केलं. आणि ते पुस्तक जेव्हा माझ्या हातात आलं तेव्हा असं वाटलं की या बाबतीत ॲज अन आर्किटेक्ट म्हणून किंवा अर्बन डिझायनर म्हणून माझा पण काहीतरी एक नैतिक सहभाग पाहिजे किंवा माझी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून शहरासाठी मी काय करू शकते का. शहराची मी नागरिक आहे आणि ह्या नद्या शहरातून वाहणाऱ्या ज्या दिवसेंदिवस जास्तच प्रदूषित होत आहेत आणि ते प्रदूषण थांबवण्यासाठी किंवा प्रदूषणाची कारणं सर्वसाधारण सगळ्यांना माहिती जरी असली तरी सुद्धा ते थांबत नाहीये. बरोबर. आता गेली 20 वर्ष झाली जी कंडिशन आहे नद्यांची ती डिग्रेडेड होत चालली आहे. त्याच्यामध्ये सुधारणा नाहीये. आणि याच्यामुळे काय होतंय तर हेल्थ आणि हायजीन वरती परिणाम होतोय. कारण आपल्या शहरातून आपल्या घराच्या शेजारून जर घाण पाणी वाहत असेल तर इथे सुद्धा आता आपण थांबलोय, शूटिंग घेतोय, आपल्याला वास येतोय. आणि हे वर्षभर जे शेजारी राहत आहेत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हे धोकादायक आहे. आणि म्हणून 2018 साली मी एक म्हणजे इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये पेपर पब्लिश केला होता. त्याचं माझा हेतू हाच होता की सस्टेनेबल वॉटर मॅनेजमेंट अप्रोच किंवा ऍप्लिकेशन फॉर सिटीज हेल्थ अँड हायजीन. म्हणजे जर आपल्याला शहरं हायजिनिकली किंवा हेल्थ वाईज चांगली करायची असतील तर आपल्याला हे नाले स्वच्छ केले पाहिजेत किंवा आपल्या शहरातून ज्या वाहणाऱ्या नद्या आहेत त्यांचं पाणी स्वच्छ पाहिजे. मग स्वच्छ पाणी करण्यासाठी काय करावं लागेल. मग 2008 साली मी माझं मास्टर्स जेव्हा चालू होतं, मास्टर्स इन जनरल आर्किटेक्चर, त्यावेळेला मी एन्व्हायरमेंट फ्रेंडली अर्बन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ जयंती नाला इन कोल्हापूर सिटी असं केलं होतं. तर तेव्हा काय केलं होतं, एक 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एक 1.5 किलोमीटरचा स्ट्रेच घेऊन जयंती च्या काठावरती कशा प्रकारे डेव्हलपमेंट होऊ शकते असा तो विषय होता. पण त्या दरम्यान मला लक्षात आलं फक्त इंटरफेस डेव्हलपमेंट करून चालणार नाहीये. आपल्याला जोपर्यंत आपण पाणी स्वच्छ नाही करू शकत तोपर्यंत आपल्याला वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट करून काहीच अर्थ नाही. किंवा वॉटरफ्रंट का आपण करतोय, म्हणजे पूर्वीपासून जे काही नद्यांच्या काठावरती डेव्हलपमेंट होतीये किंवा नद्यांना आपण माता मानतो, म्हणजे जसं पाणी हे जीवन आहे आणि नद्या ह्या जीवनदायिनी आहेत किंवा वॉटर इज लाईफ आणि रिव्हर्स आर लाईफ लाईन असं जेव्हा म्हणतोय त्यावेळेला मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत यांना त्या कारणाने आपण नदीशी कनेक्टेड असतो. त्याचा काहीतरी संपर्क मग नदीच्या काठावरती डेव्हलपमेंट कशा प्रकारे झाली, म्हणजे पूर्वीच्या सगळ्या वसाहती आहेत त्या नद्यांच्या काठावरतीच होत्या. कारण का पाणी प्यायला लागतं, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आपण नद्यांवरती अवलंबून आहे. मला तोच प्रश्न होता की आपल्या शहरातून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत त्या पोल्युटेड आहेत आणि त्याचं प्रदूषण कमी कसं करता येईल किंवा त्या स्वच्छ का नाही, हाच माझा प्रश्न होता. आणि म्हणून मी रिसर्च करायला सुरुवात केली. हा विषय खूप कॉम्प्लेक्स आहे, मल्टीडिसिप्लिनरी आहे. खूप साऱ्या विषयांचा अभ्यास केल्याशिवाय त्याच्यावरती सोल्युशन काढता येणार नाही असं वाटलं. म्हणून मी हिस्ट्रीचा अभ्यास करायला सुरुवात केली. नद्यांची रचना कशी तयार होते किंवा नद्या तयार कशा होतात, त्यांची वॉटरशेड म्हणजे पाणलोट क्षेत्रामध्ये ही जी परिसंस्था नैसर्गिक तयार होते ती कशी तयार होते आणि ती त्याच प्रकारची का असते. त्याच्यानंतर ह्या नद्या छोट्या नद्या किंवा ओढ्यांची जी काही परिसंस्था आहे ती नदीच्या परिसंस्थेवरती कसा इम्पॅक्ट करते. आणि आता आपण बघतोय गेली 20 वर्ष किंवा 20-25 वर्षापासून पंचगंगा प्रदूषणामुळे कोल्हापूर मध्ये रोज पेपरमध्ये बातम्या असतात की पंचगंगेचं प्रदूषण, आणि म्हणजे त्या तत्सम गोष्टी. तर पंचगंगेचं प्रदूषण होण्यामागचं वन ऑफ द मेजर रिझन इज कोल्हापुरातून वाहणारे 12 नाले. 12 नाल्यांपैकी जयंती आणि गोमती हे महत्वाचे मोठे नाले आहेत. म्हणजे जर हे 12 नाल्यांचा आपण शेअर बघितला तर ते जवळजवळ 60% शेअर हा जयंती आणि गोमती नदीचा आहे. मग जयंती आणि गोमतीचा अभ्यास करावा म्हणून मग मी PhD ला पण 2017ला मी हे काम सुरू केलं. आणि मला हेच बघायचं होतं की हे आपण परत ती सिस्टीम रिवाईव्ह करू शकतो का किंवा रिजनरेशन हे पॉसिबल आहे का.
आता वर्षभर वाहणारी नदी नाहीये, तरी सुद्धा आता उन्हाळा आहे, एप्रिल महिना आहे आणि तरी हे पाणी वाहतंय. आता माझा हाच प्रश्न होता की हे जर पाणी वाहतंय, हे पाणी स्वच्छ का नाही? जर वाहिलं, एक तर ते वर्षभर नाही वाहिलं पाहिजे आणि जर वाहिलं तर ते स्वच्छ व्हायला पाहिजे. ह्या दोन शक्यता आपण कशा म्हणजे पॉसिबल करू शकतो, हा विचार करून मी काम सुरू केलं. आणि माझ्या PhDचा जो रिसर्च आहे, ज्याला मी आता कॉपीराईट घेतला, तो सस्टेनेबल रिव्हरफ्रंट रिजनरेशन, म्हणजे शहरातून वाहणाऱ्या नद्या. आता भारतामध्ये जर आपण सगळ्या शहरांमधल्या नद्यांचा अभ्यास केला, मी जेव्हा माझा रिसर्च सुरू केला तेव्हा जगभरात परिस्थिती काय आहे, मग भारतात काय आहे, आणि मग महाराष्ट्रामधली किंवा कोल्हापूरमधली ही जयंती एक केस म्हणून घेतली. पण या नद्यांच्या बाबतीत काय करायला पाहिजे, सुरुवात कशी करायला पाहिजे, म्हणजे इश्यूज आयडेंटिफाय केले की या नद्या प्रदूषित होण्याचं कारण काय. तर इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन नाही, आणि नद्या ह्या एखाद्या क्षेत्रापुरत्या मर्यादित नाही आहेत. म्हणजे आता जर जयंतीचंच उदाहरण घ्यायचं झालं तर जयंती सुरुवात होते ती पाचगाव, कळंबा आणि मोरेवाडी ह्या वरच्या अपस्ट्रीम एरियामधून, आणि तिथून ती वरून वाहत कोल्हापूर शहरातनं, कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतनं मग पंचगंगेला जाऊन मिळते. तर इथे ट्रान्स बाउंड्री कॉन्फ्लिक्ट म्हणतात त्याला. म्हणजे कळंबा, पाचगाव आणि मोरेवाडी इथे ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतीमध्ये अधिकारी किंवा काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये हे जे अधिकारी आहेत ते सक्षम नाही आहेत. तिथे ग्राम विकास अधिकारी आणि सरपंच आहेत, त्याबद्दल अवेअरनेस पण नाही, त्यांना ह्या गोष्टींची माहितीच नाही. महानगरपालिकेमध्ये कसं टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असतं, असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग आहेत, सिटी इंजिनियर्स आहेत, ते त्या प्रकारचं शिक्षण त्यांनी घेतलेलं असतं. त्यामुळे त्यांना माहिती असतं की काय करायला पाहिजे, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी काय रूल्स रेग्युलेशन्स पाठवलेले आहेत आणि ते कसे इम्प्लिमेंट करायचे. अर्बन लोकल बॉडीज किंवा महानगरपालिकेचं काम काय असतं की सेंट्रल गव्हर्नमेंट काहीतरी नियम करतंय, ऍक्ट करते, आणि ते स्टेट गव्हर्नमेंट थ्रू अर्बन लोकल बॉडीजनी पुढे इम्प्लिमेंट करायचे असतात. म्हणजे 74th अमेंडमेंट ऍक्ट जो आलेला आहे त्याच्याप्रमाणे ही सिस्टीम ठरवली गेली. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल गव्हर्नमेंट. तर लोकल गव्हर्नमेंटचं काय काम आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं ज्या स्कीम्स येतात किंवा जे ऍक्ट येतात, जे लॉज येतात, जे रूल्स रेग्युलेशन्स येतात, त्याचं इम्प्लिमेंटेशन लोकल लेवलला करायचं. आता ते केलं जाते का नाही, तर आता सध्या काय होतंय की हे नाले जे आहेत ते डायव्हर्ट करून STP कडे वळवले जात आहेत, आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये ती प्रक्रिया होते आणि मग स्वच्छ झालेलं पाणी पंचगंगेत सोडतात. पण प्रश्न असा आहे की हे नाले जे आहेत हे वर्षभर जेव्हा वाहत असतात त्यावेळेला पावसाचे 4 ते 5 महिने सोडून बाकी इतर वेळी ते पाणी सगळं डायव्हर्ट केलं जातं. पण पावसाळ्यामध्ये पूर्ण नदीलाच म्हणजे सोडलं जातं म्हणण्यापेक्षा नदीकडेच वाहतात, कारण एवढा प्रचंड पाणी असतं. कारण का कोल्हापूर जिल्हा हा आपण ब्लेस्ड आहोत, किंवा आपल्याला सुदैवाने प्रचंड पाऊस पडतो. पूर्वी 1800 mm पाऊस पडायचा, आता तो 1000 mm पर्यंत आलेला आहे. तर पाऊस जेव्हा पडतो तेव्हा प्रचंड पडतो. ह्या जून पासून जेव्हा सुरू होतो तेव्हा तो अगदी सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत 5 महिने पाऊस भरपूर असतो. मग त्यावेळेला ह्या नद्यांचं पाणी, ह्या नाल्यांचं पाणी STP कडे डायव्हर्ट करणं पॉसिबल होत नाही. मग त्यावेळेला ती महानगरपालिकेची जी क्षमता आहे ती तोकडी पडते म्हणूया, किंवा करणं शक्य नाहीये. म्हणजे वेगळ्या पद्धतीनं अप्रोच करायला पाहिजे, किंवा वेगळ्या पद्धतीनं हे काम झालं पाहिजे. आता काय बघितलं जातं की हे नाले वळवून STP ला नेले जात आहेत आणि तिथे ते ट्रीटमेंट होते. 76 MLD चा प्लांट आहे कदमवाडीला, 16 MLD चा प्लांट आहे दुधाळीला. कोल्हापूरमध्ये हे 2 आहेत. अजून 2 प्रपोजल चालू आहे, प्रपोजल वरती काम. पण एकूण जयंती आणि गोमतीचं मिळून जर बघितलं तर ते जवळजवळ 90 MLD पेक्षा जास्त पाणी जनरेट होतंय. आता हे 90 MLD काय आहे, कोल्हापूरमधून म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेच्या लोकांना जे वॉटर सप्लाय केला जातो
त्यांचं वेस्ट वॉटर कॅल्क्युलेशन करून ते तेवढं येते. पण जर कळंबा, पाचगाव आणि मोरेवाडी इकडच्या वरच्या भागात जर आपण ही जी विलेजेस आहेत तर ती विलेजेस नाही आहेत आता ती शहरच झालेली आहेत. अर्बनाइज्ड, रुर्बनायझेशन म्हणतो आम्ही त्याला. रुर्बनायझेशन म्हणजे रुरल एरियाचं अर्बनायझेशन झालं. सो रुर्बन एरिया जो आहे तर त्याचं कळंबा जवळजवळ 1.25 लाखापेक्षा जास्त पॉप्युलेशन आहे. पाचगाव आणि मोरेवाडी पण तसेच साधारण. तर हे 2-3 लाख पॉप्युलेशन आणि कोल्हापूरचं एक 6-7 लाख पॉप्युलेशन. आता 2021चं जनगणना झालेली नाही तरी आपण अंदाजे एक 7 लाख पॉप्युलेशन असं घेऊ शकतो. 3 लाख पॉप्युलेशन हे फ्लोटिंग आहे, एक 10 लाख, हे 10 लाख आणि ते 3 लाख म्हणजे 13 लाख पॉप्युलेशनचं जे काही वेस्ट वॉटर जनरेट होतं ते त्यातलं किती MLD जनरेट हे होतं, डायव्हर्ट होतं आणि ते STP ला ट्रीट केलं जातं आणि मग नदीत सोडलं जातं. नदी ही फक्त 2 दिवसामध्ये त्याच्यामध्ये जे काही पोल्युशन किंवा प्रदूषण आपण ऍड करतो, मग तो कचरा असेल किंवा सांडपाणी असेल, तर एका सर्टन लिमिट पर्यंत त्याची कपॅसिटी असते. तर ती कपॅसिटीच्या लिमिटमध्ये जर आपण कचरा आणि सांडपाणी टाकला तर तो 2 दिवसात रिन्यू होते. म्हणजे नैसर्गिक चक्र जे आहे ते सायकल आहे. त्याला नैसर्गिक डिकम्पोजिशन सिस्टीम म्हणतात. त्याला ऑक्सिजन जो असतो पाण्यामधला किंवा पान वनस्पती आहेत त्याच्यामध्ये जी काही रिॲक्शन्स होत असतात, केमिकल बायोजिओकेमिकल सायकल्स म्हणतात त्याला. तर ते जे काही चालू असतं एक्सचेंज, त्यामुळे पाणी, नद्यातलं पाणी हे 2 दिवसात रिजनरेट होतं. मग आता आपल्याला कंडिशन अशी आहे की जो काही आपण सांडपाणी किंवा कचरा जो ओढ्यांमध्ये नाल्यांमध्ये येतोय त्याची तो खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणजे इट इज मोर दॅन कॅरिंग कपॅसिटी ऑफ रिव्हर्स असं म्हणू शकतो आपण.